लागते एका पोरगीला भेटायला गेलो होतो. भाऊ सेलिब्रिटी ना भाऊ नाही पोरगी भेटायला आली होती म्हणून तिला भेटलो. डेटवर गेलो. आम्ही डेटला गेला होता आणि आम्ही त्याच्या मागे फक्त खायला गेलो होतो म्हणून आम्ही पैसे नाही भरले. भाऊंनी पैसे खर्च केले. आम्ही फक्त खाल्लं पिल्लं. कंटेंट ऐकतोय काहीच. कपडे चेंजिंग मुवमेंट. बाप बनायची मुवमेंट. हा त्या तुकडं पड आळवा तिळवाची पडते बाकी. बस रे यार आपले परत उचल ना वडील द्या. तो गाईज मला इथं थंडी वाजते. ओला झालेलो आहे मी. बनेन बी ऑलरेडी ओला आहे आणि तो पवन पा हे आमचे येडेपोर आहे. भाऊचा अँगल नीट येत नाही म्हणून थोडा त्रास आहे. चला पाहू आता पुढचा. हाय हॅलो राम राम नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवत आहे. सो आज आम्ही चाललो बाहेर फिरायला. हे माझा मित्र अमय, पवन, निवरू. त्याला आता रेडी झालो आहे भेटून. तो आता आम्ही निघालो आहे जायला. अमय भाऊ यांनी सांगितलं पहिले चहा. मग त्याच्याकडनं चहा पाचता. आता चहा पिऊ मग पुढं आम्या पुढेकडे जाणं आहे आपले. अरे एरिया सांग रे आपलं मागणं. चला चहा पिऊ मग बोलू. चाय पिया बिस्किट खाओ, चाय पिया बिस्किट खाओ. तो चहा बी पिली गेलेली आहे. भाऊंना आयटमचा मॅसेज आला होता. भाऊ रिप्लाय देत होते. अमय बिल कोणी भरलं रे? आपला पवन दादा बिराडे. पवन दादा धन्यवाद तुमचं. आम्हाला चहा पाजण्याबाबत झोप उघडली आमची बरं का. तुला पवन बद्दल दोन शब्द अमय. अमय आपला कॉन्फिडन्स वाढायला घनिष्ठ मित्रता आहे. या दोघींचं रिलेशनशिप आहे म्हणजे मित्रतामध्ये. आम्ही आता लोकेशन ठरवली आहे. रेल्वे स्टेशनला जायचा निर्णय घेतला आहे. आम्ही रिक्षामध्ये बसलो आता. हा निवृत्ती पवन आमचे अमय पावनकर चालले पुढं. रेल्वे स्टेशनला जाऊन भेटू. तो आता आम्ही रेल्वे स्टेशनला पोहोचून गेलेलो आहे. अमय भाऊ आमचे बिल पे करायला गेलेले आहे. भाऊ त्यांच्या आयटम सोबत चॅटमध्ये बिझी आहे. नाही रे नाही आयटम वगैरे काय नाही आहे. हो नाही स्नॅप. पवन भाऊ काहीतरी रानमध्ये. भाऊ एवढं सॅड का पाहिजे तुम्ही? भाऊ बोला. आम्ही काय बोलू दादा गरीब माणसं. अमय भाऊ बिल पे करताय. पवन भाऊ म्हणताय आम्ही गरीब माणसं आहेत म्हणे. काही दोन शब्द. अपने पास बहुत पैसा है गाइस. दिखाओ भाई दिखाओ. आईफोन दिखाओ गाइस. ओ गाइस. सो गाइस बहुत पैसा वाला आदमी गाइस. प्लॅटफॉर्म पोचलो आहे. आमचे भाऊ प्लॅटफॉर्म तिकीट काढत आहे. हे दोघी हे आमचं छत्रपती संभाजीनगरचं रेल्वे स्टेशन. रेल्वेची वाट पाहत इथं आराम चालू आहे. निघाला रे तिकीट आटंगे नाही ते काय ऊन. तो आता प्लॅटफॉर्म तिकीट काढलं गेलेलं आहे. आता आम्ही व्हिडिओ काढायला एरिया शोधला रेल्वे स्टेशनवर. चला रेल्वे आलेली इथं. नांदेड मुंबई आहे. राजा राणी थोडी ती. तू सांग कोणती. चल राणी ती राजा राणी सांग होता रे. नांदेड थोडे बाई ना नांदेड बी ना रे. मुंबई जा रहा ना मुंबई. वाह नांदेड मुंबई जे मुंबईहून नांदेड आलेली ती. काय रे सांगे हो राजा राणी ती. हो गाय नको देऊ रे. रेल्वे कोणती आली त्याच्यावर आमची भांडण चालू आहे. आता पाहूत आम्ही येईत. आता लोकेशन पाहिलेली आहे. तिथं आम्ही भरपूरदा येऊन गेलेलो आहे. तिकडे शेवटचं आहे. शेवट ना लोकेशन तिसऱ्या गटात. हां भाऊ आता नवीन कंटेंट बनवणार आहे. भाऊ माझे पोऱ्या मी त्यांचा बाप असं कंटेंट आहे. भाऊ मला ते आम्हाला काम करायला लावणार आहे बाप म्हणून. पण बाप बनवलं याच्यामुळे मला खुशी आहे. पहिल्यापासूनच आहे ना ते. हो तर तसा तर आहे. मी याचा बाप वाटतो का पवन सर? नाही मग तुम्ही बनता का? आम्ही तर त्याचे बाबा आहोतच ना. हो.
आता किती बाप आहेत ते आम्हालाच विचारावं लागेल. मा बाप बघते की तू बिचारा घरी तो इथं आहे. तू बिचारा काम करतोय. अरे ते बिचारे काम करताय. ते म्हणजे अनेक वचने आले म्हणजे तुम्ही समजून घ्या. नाही मी म्हणतो आपले हा रिस्पेक्ट करत रिस्पेक्ट आणि आमची तुमची इथं. अरे कहना क्या चाहते हो? अमय भाऊ काहीतरी सांगताय. हा पवन दादा इतका कशाला आहे माहिती का? अमय भाऊ 2 शब्द बोलताय ऐकून घ्या. दादाची आयटमने त्याला सोडलंय. हम्म. तो आता सध्या माझ्यासोबत आलाय फिरायला. आता तो माझा व्हिडिओग्राफर आहे. बघा इतका क्यूट आहे. दोघी गालांवर डिंपल येत आहे. पाहू शकता तुम्ही. पवन एकदा हा स्माइल. हे पा किती डिंपल्स येत आहे. तरी असे नाही पोरी सोडून देता. वाईट वाटतं. आणि ते पा लडकी के पीछे मत भागो. ते पा आमचे निवृत्ती भाऊ चॅटिंगवर बिझी आहेत. मित्रासोबत बोलतोय. मित्रासोबत कोणी एवढं बिझी नसतं. सगळे मित्र इथं आहेत. हो का? हां अमयने त्याच्या कंटेंटसाठी लोकेशन शोधून घेतलेली आहे. पण त्याने अशा रस्त्यातून आणलं. ते दोघी तिकडून सेफ रस्त्याने गेले. मी इकडून रस्ता चुकीचा निवडला. सो माझे शूज गारायचे झाले आणि मला सर्दी खूप झालेली आहे. त्याच्यामुळं थोडा आवाज तुम्ही समजून घ्या. बोलताना थोडा त्रास होतो आहे. ते पाहते तिकडं अडकलेले. इकडं थोडा पाय भरला पण सेफली निघालो. त्यांना सांगत होतं पण ते ऐकत नाही. ते पहा वल्लाय गाईच. बोललाय गाईज. अरे कष्ट आहे खूप. मेहनत आहे भाऊच्या व्हिडिओसाठी. भाऊ रे स्टार झाले की आम्हाला व्हिडिओ विसरून जाणार आहे. हो मजबूत गार आहे रे. पहिला बेका थंड आहे आम्ही. बाप मुमेंट काय पहिला आहे रे हर्षद तुला काय काय बोललंय. हा बेटा क्या करोगे पैसे का. दूसरा है मेरे पास अभी पैसे कहाँ से हाँ अभी नहीं है कहाँ से हाँ. दुसरे ऍक्टिंग. हाँ ऍक्टिंग कर नसं तुला बोलणं नाही. हा फक्त तोंड आला नाही. मोबाईल आयफोन दे. आयफोन लेणार का? हो, तू काय दुसरा दुसरा मोबाईल मोबाईल दे ना. नको. हा दुसरा बी ना. हे घ्या मोबाईल. चांगला आहे बाप आम्ही रे. बाप आम्ही रे. हा पोऱ्याने अरे घेऊन. राव नको तू जास्त ब्रँडेड वाटत. हा काय म्हणणं काय भाऊ. बापला गरीब केलं काय. अरे अरे कट करलीस ना. ऐकून घ्या शिवाय टू लावून देणार आता. आंगले बस नको उभा. लावू अरे हा. अंगले लावणार रे. हा. बस रे. माझे घरचे पाहणार आहेत तुला. त्यांचा पोरगा काय येणार पण नाही करतोय. टाकून नव्हतं मारलो टाकसू मी शिवाय देतो. मला शिवाय येत नाही. थोडसा मागितलं. कोण आहोत तुझे. अरे थांब थांब. अरे बोल बोल. समजलं का तुम्ही? अजून समोरून काहीच माझ्या आणि डोक्यावर जाऊ नका. मोबाईल तरी ठेव समोर. तसा आज नको देऊ. मोबाईल तसा ठेवायचा तर जायचो मोबाईल मग या 2-3 मिनिटं खाते टाकू चिकन. हा नाही रे. रायडिंग बरोबर आहे आई. मोबाईल बरोबर पुढे बरोबर झालंय. पुढे मोबाईल द्या ना. पुढे जाई ना मोबाईल द्या आले. आता नाही ऑपोजिट डायरेक्शन वर राहिली. म्हणजे कसं सांगितलं तू. आता रिंगटॉंग टाकते ना कोण? तुले. अरे तुझ्या किट टाक. हा ना. हा, हा. 3, 2, 1 स्टार्ट. हा. हा, ये. हा, कट कट कट. मामा, तुझं रुमाल आहे का रे? आता फोन वाजला ना. आता चालत तू ना. तू आता दुसरा कॉल टाक. जाऊन फोन उचल जो. आता बेल टाक ना तुला सीन मा. म्हणजे पहिले स्टार्टिंग 2, 1 स्टार्ट. हा 2 मिनिटं कट. ठीक आहे. आता काय म्हण. हॅलो बेटा. ठीक आहे. 3. शॉर्ट चांगली लिहू का. 3, 2, 1 स्टार्ट. 2 मिनिटं. एक नाही तसं वाकडायला. हां 2 स्टार्ट. 2 पुश. आता हात खालते काही जाऊ. तू आऊच दे माराय. मला शर्ट दे. काय कलर ना शर्ट. काय येते घालेल. ते नाही रे टी शर्ट आहे ना भाऊ. तो कपडे चेंजिंग मूवमेंट गाइस. शी जूता भरेंगे मूवमेंट गाइस. और थोड़ी आवाई बापनी बॉडी
अमयनी पोऱ्यानी बॉडी अमय 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 आयफोन अमय. बदलतो बुवा. ओ आणि तू आडे थोडी लिहू शकतो कंटेंट तू नाही. रूमवर असं जाऊ नाही ना. तसं नाही रे, नाही, नाही. निखिल मी कामवर आहे, ते खरं नाही पाहिलं. का? खरंच काम करा ना का हा हा म्हणे बाप मग तू लांबून देखू शकत ना ते. हा ना, मग म्हणतात देतात ना तो शॉर्ट हा असं काहीतरी कर मग. तू बसले मग तू काम करा ना असं जाऊ काम पडेल ना. मग काम करा ना मग अहो दूर न लिहिली ना तू हा कसं लिहिली व्हिडिओ तटिंगले हो वाडे काम करा ना आणि तटिंग लिसू तेल सांगतो व्हिडिओ. डायरेक्शन गाईज. तू व्हिडिओ आवडी ये रे इकडे निवड तो गाईज मला इथं थंडी वाजते, ओला झालेलो आहे मी. बनेन बी ऑलरेडी ओला आहे. आणि तो पवन पा, हे आमचे येडेपोर आहे. भाऊचा अँगल नीट येत नाही म्हणून थोडा त्रास आहे. चला पाहू आता पुढचा. सो गाईज डायरेक्शन चल रहा है. अरे मराठीमध्ये हिंदी येऊन गेली. हे डायरेक्शन चालतं आहे भाऊचं. भाऊ तिकडून येणार आहे, मेहनत आहे भाऊची. सो ती व्हिडिओ मी तशी त्याच्या इंस्टाग्रामची लिंक टाकेल माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये, पाहून घ्या तुम्ही. अमय पावनकर 07. पूर्ण पेज घे त्याचा सरळ पकड मोबाईल. हा असा वाला भाऊ डायरेक्शन. म्हणजे पूर्ण म्हणजे मोबाईल सरळ पकड असं वर. भाऊला काहीतरी अँगल सुचलंय, पाहूत आपण. थांबा. हा ओके ते ओके. आता आता ओके आता आता बरोबर आहे. ये रे ओके पाहुणे. थांब थांब नवीन आहे हो. 3 थांब 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 ओके पाहुणे. हा हा ओके आता 3 2. गाईज अभी वडिलाचा जो शॉट होता तो कंप्लीट झालेला आहे. ते रेल्वे स्टेशनवाले कर्मचारी येऊन गेले होते, ते आम्हाला बोलत होते. मी माझ्या जुन्या लुकमध्ये परत आलो. आता भाऊ दुसऱ्या अँगलला पाहायला चालले. मला पण रील शूट करायची. आता मी पहिले माझी रील शूट करेन. मला पण रे. तुला पण का? हो हे छुटिया तू पण शेम ठेव. सो आम्ही जे ओरिजिनल आहे ते दाखवायचा प्रयत्न करतोय, म्हणून शिव्या वगैरे कंटिन्यू. स्टार्ट मी घरातून निघालो होतो 5 वाजेचे, आता 7 वाजले. भरपूर फोटोज आणि व्हिडिओ काढले. थकलो पण आहे, भूक पण लई लागलेली आहे. केस वगैरे ओले, ऑलरेडी सर्दी आहे. आता अमय भाऊ आपल्याला काहीतरी खाऊ घालतील. पाहून काय 200 रुपये खर्च करा नक्की ना म्हणजे खाऊ नाही घालणार आम्ही असं. चल पाहुण्या खाऊ घालेल. आणि निवडून आपल्याकडं आज पैसे नाही आहे, सो विषय येत नाही. भुकेला पण मी खाऊ घालणार नाही, मी स्वतः पण खाणार नाही. भाऊ चला बँक बॅलन्स, भाऊचा बँक बॅलन्स. थांब बँक बॅलन्स दाखव ना. थांब जागर. नेट पण चालत नाही काही नाही. भाऊकडे रिचार्ज नाही, नेट कुठून चालेल? फक्त आयटमची चॅट करायला नेट चालतं. तर चला नाही काय आपको. चलो देखते. हां हो 402 रुपये. पैशांचा जुगाड झाला आहे. निवृत्ती भाऊकडे बँक बॅलन्स आहे मजबूत. आता काय खायचं काय आम्ही आता तो रेल्वे स्टेशनवर 20चे 2 समोसे खायचे का पहिले? रेल्वे स्टेशनवर 20चे 2 आम्ही एवढं वगैरे नाही, मजाक चालू आहे. भाऊंना काहीतरी दिसलंय वाटतं. भाऊ काय बघताय भाऊ? भाऊ लिफ्ट आहे का बघताय? अरे लिफ्ट चालू आहे ना. चलो लिफ्ट मध्ये. आम्ही रेल्वे स्टेशन मधून निघून गेलेलो आहे. भूक लागलेली आहे. आमचे निवृत्ती भाऊ आता आम्हाला खाऊ घालणार आहे. त्यांचा बँक बॅलन्स तरी आज रविवारी मी मंगळवारपर्यंत एडिट करून टाकायचा प्रयत्न करेन. बघू तर आमच्या अमय व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि अजून एंड नाही करत आहे राजा आपण ब्लॉग माझा रे बोलला. हा तसं अमय भाऊंनी भरपूर शिवीगाळ केलेला आहे. इंस्टाग्राम ID जाऊन लवकर फॉलो करा. मला माहिती इथं थोडं आधार वगैरे दिसतंय. बघून आता कसं शूट होतो. काकाला पण घ्या ड्रायव्हरला. अमय शिवीगाळच्या ठिकाणी कसा आवाज टाकायचा आहे? फिन चला भांडण झालेली. झगडे अरे
पंचायत में हर्षद, तू कौन बोल रहे हर्षद? फोन का लपड़ रहा ना आइडिया नहीं कोणत्याकडे अरे कान घाला रे. कान कसं बोलतोय आहे ना बाळक. मस्त मित्रांनो आहे. हे शिवीगाळ चालूच असेल कंटिन्यू. आता आम्ही जेवण वगैरे केलंय, पोट वगैरे भरलं. अमय भाऊ आणि निवृत्ती भाऊंनी मिळून आम्हाला मस्त जेवण केलेले, बिल वगैरे भरले. भाऊ बिल काले ते खिसा खाली झाला, कसा वाटलं? हो, एक नंबर वाटतंय. थोडं फील वाटतंय भारी. कसं मनात तरी नाही मनात तर वाईट वाटतंय, शिव्या मजबूत देत आहेत ते, पण तरी बी तृप्त वाटलं मन. अजून पवन भाऊने आम्हाला बदाम शेक पाजला, तर गारगार वाटतं एकदम. वाटतंय. तू काही पाजला नाही ते नको सांगू. मी काहीच नाही पाजलं, 1 रुपये नाही खर्च केला. पैसा मी करतो हा भाऊ, पैसे खर्च झाले, कसं वाटतंय का? काही नाही, आपल्याकडे बहुत पैसा आहे. बहुत पैसा आहे. पवन भाऊ तुम्ही बदाम शेक पाजला, काही 2 शब्द काही नाही. बदाम शेक पैसा. गेला मागवता बदाम शेक. कसा होता? गेला मागवता बदाम शेक. आमचा अमय थोडा अश्लील आहे. मी पण आहे सिंगल मध्ये. हा भाऊ रेग्युलर चॅट करत राहतो, तुम्हाला व्लॉग मध्ये दिसेलच भाऊ किती चॅट करतो. एकदम लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप. अमय काय वाटतं? पवन भाऊचं एकदम लॉंग लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप आहे. पवनची काही बायको आहे, बायको म्हणतो तो. तुम्ही त्याच्या चेहऱ्यावरच पाहू शकता किती सॅडनेस आहे. हे बघा, आज ते dimple. क्यूट आहे, क्यूट. क्रिकेट ग्राउंड क्रिकेट नाही. भाऊ आज वहिनींचा कॉल नाही आलाय का? तुम्ही माय हो. खेळायला. याला सांग रे भाऊ, भाऊ वहिनी कॉल आले का नाही? वहिनी त्याला माझ आम्हाला वहिनी नाही आहे, मला पण नाही ना. मी बायको एकदम भारी. माझी बायको एकदम भारी आहे. थोड्या दिवसात होईल, दाखवेल तुम्हाला. रिव्हल करणार आहे. हा रिवाईल 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 नाही रे, काय रिवेल काय इंग्लिशमध्ये कच्चा थांबा. कमेंट करून सांगा. कमेंट करून सांगा. मोठं डिस्कशन चालू आहे, पोरगी कामात येते का नाही ते. तुम्ही दोघी करून घ्या. पोरगी कामात येते म्हणे, सट्टमा आला पोरगी येते कामात. पाय पोरींसोबत बोलणार आहे. बघा पोरी. बॅग घेता येतं, सगळ्यांना माहिती ऑप्शन बॅगचं राहतो. काय काम आहे? काय पण असतं ते. हा मग डिस्कशन कंटिन्यू चालू आहे, तुम्हाला दाखवतो त्यांचे झगडे कसे चालू आहे. अमय खूप अतिशय जास्त शिव्या देतो. लडकीचं दूर राहू. मराठी आहे आपला ब्लॉग, जय खानदेश. अमय मराठी आहे आणि अमय अमय पोरीबद्दल भाई पोरीस पण दूर राहा. हा भाऊनं म्हणणं असं आहे की पोरी आपल्याला कामात येतात, सट्ट कामात येते. हा लडकीचं दूर राहू. भाऊचं खूप हृदय तुटलेलं आहे, म्हणून भाऊला एक्सपिरियन्स आहे. भाऊचे हार्ट ब्रेक भरपूर झालेले आहे. सगळ्यात मोठं हार्ट ब्रेक तर भाऊचं आहे. हो यार, बहुत बहुत हार्ड हार्ड अँड हार्ड. आजच दुपारी तो आमच्याजवळ खूप रडला आहे, म्हणजे सिरियसली रडला आहे तो. त्याच्यामुळे आम्ही आज त्याचं मूड फ्रेश करण्यासाठी आम्ही त्याला बाहेर आणलं होतं. आता आमचे बजाजचे मित्र भेटले होते, आम्ही त्यांचे सर होते ते एक. थोडी मजाक मस्ती झाली. आता त्याच्यावर एक मोठं वाक्य बोलले पवन दादा. काय वाक्य बोलले? भाऊ काय बोलला की हा. बाई कामात येत नाही. हा. हवा बाई कामात येते, ती आपली बायको आहे. हा. भलेच पोरगी येत नहीं पण बाई येते. भाई मैं आपसे इतना ही बोलना चाहता हूँ कि लड़की से दूर रहो, जो अपना काम है वो करो, और बाकी का जो लड़की पे इतना ध्यान दो, अपना काम अच्छे से करो, और फ्यूचर का जो क्या है कुछ नहीं. ठीक है. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे कॉमेंट करून सांगा तुम्ही. तसंच पवन दादा, तुम्हाला कशावरनं वाटते पोरगी कामाची आणि बायको कामाची नाही असं? स्टाईल नका मला सांगा. दादाचं पोट खराब आहे सध्या, तरी पण अमय दादा 2 मंचुरियन रोल बदाम शेक खाऊन गेले. इतका त्रास होतोय तरी घरच्यांनी नाही खायला लावलंय तरी खाऊन गेले. आता त्याची जीएफ साधी रागवेल का त्याला? एडी मला ना हिंदी बोलतात नाही मायनी. आम्ही तिघी इथं मित्रांमध्ये चर्चा करण्यात बिझी आहे आणि भाऊ त्यांच्या जीएफ
साठी सॅड स्टोरी बनवत आहे ज्यांचं 2 ते- महिन्यापासून ब्रेकअप झालं हा, होतं, मी समजून मराठीचं वाक्य इंग्लिश मध्ये आणि इंग्लिशचं वाक्य मराठीत ठेवता आणि स्टोरीला ठेवता. सगळ्यांना आवडायचो. हा, काळाने मला वाईट बनवले हा. एके वेळी सगळ्यांना आवडेल. हा चुकलं बघून घ्या बघा याच्यात आता. बापरे एकेकाळी सगळ्यांना आवडायचे. आवडायचो. आय लव्ह यू. मला अजून ते आवडतं. तू गंबरे आशिक कोणला पण फिनाल. भाऊचं थोडं हडबेक झालं होतं अमायचं. आवाज कमी करा. तर काकण म्हणतोय भाऊचं काकण गाणं सगळ्यात जास्त फेवरेट आहे. हा भाऊ जर काकण गाणं ऐकलं ना तर काकण गाण्यामध्ये भाऊ डिस्प्रेशनमध्ये जातो. जर आमच्या मोबाईलमध्ये चुकून बी गाणं काकणचं गाणं लागलं तर भाऊ डायरेक्ट आम्हाला शिवीगाळ करता आणि ते बंद करायला लावता. ते आजच झालं आमच्यासोबत. हे मध्ये मध्ये करतं म्हणून तसं करावं लागतं. तो काही समजून घ्या. और एक लेक्चर लेक्चर सुरू. कृपया विनंती करता हूँ कि दारू सिगरेट जो भी नशा चालू आहे ना. और अपने काम धंधे को फोकस करो. जो बाकी लगे भोग में आज तुम्हारे के देखो क्या कर रहे, दारू पीने जा रहे. तुला काय आली ना आता? बंद कर माहिती मला. आपल्या इज्जतची माहिती गद्दारी चूत मारी ना. मेरे का रूम के जैसे गले देता है बिहारी लोगों का. ये देखो या गाय तो मटका टाक तुम्ही. ब्लॉग में हम जैसे वैसे दिखाने का प्रयास कर रहे हैं. दोस्ती यारी में गाली गलौज चलती है. समजून घ्या. गालियाँ देने का जो है वो बोलने का सच में आम्ही जे ते दाखवतोय मनामधलं सांगायचं. असं नाही की स्वतःहून ब्लॉग करतो. A few moments later. आम्ही आता आमच्या रूमवर येऊन गेलेलो आहे. व्लॉग एंड करायचा टाइम झालेला आहे. व्लॉग आवडला तर सक्र पाहिजे. लाईक कमेंट शेअर लाईक कमेंट शेअर अँड अँड सबस्क्राईब. सबस्क्राईब. सक्र पाहिजे. थँक्यू. सबस्क्राईब.